उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये छान अशा कैऱ्या मिळतात. उन्हाळ्यामध्ये जिभेला चव नसते. जिभेला चव यायला हवी म्हणून आपण या कैरीचे वेगवेगळे प्रकार तयार करून घेऊ शकतो. तर आज आपण येथे चटपटीत कैरीची चटणी तयार करणार आहे. ही चटपटीत चटणी ताटामध्ये घेतल्यानंतर तुम्ही एक पोळी खाण्याच्याऐवजी 2 पोळ्या नक्की खाल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आता सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या मिळतात. तर येथे आपल्याला कैऱ्याची चटणी बनवण्यासाठी हव्या त्या कैऱ्या आपण येथे वापरू शकतो. तर येथे मी ही चटणी बनवण्यासाठी घरच्या कैऱ्याचाच वापर करणार आहे. तर या घेतलेल्या कैऱ्या जास्त आंबट नाही. तर येथे मी मध्यम आकाराच्या साधारणतः 6 ते 7 कैऱ्या घेतलेल्या आहे. सुरुवातीला आपल्याला या कैऱ्या साधारणतः 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवायच्या आहे. कैऱ्या पाण्यामध्ये भिजायला ठेवल्यामुळे कैरीला जो चीक असतो किंवा काही माती असेल ते सहज निघून येते. कैऱ्या धुवून घेतल्यानंतर स्वच्छ कापडाने आपण येथे कैऱ्या पुसून घेतलेल्या आहे. तर येथे आपल्याला ही चटणी बनवण्यासाठी हिरवीगार आणि कडक कैरीचा वापर करायचा आहे. आणि आता आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे. तर या कैऱ्या कच्च्या आहेत, त्यामुळे या कैरीला कडवटपणा किंवा तुरटपणा असतो, म्हणून आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे. तर या कैऱ्या कच्च्या आहेत, त्यामुळे या कैरीला तुरटपणा किंवा कडवटपणा असतो, म्हणून आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व कैऱ्यांची साल काढून घेऊ. झाडावरच्या कैऱ्या काढत असताना या कैऱ्या जमिनीवर आदळल्यामुळे या कैऱ्यांना डाग पडलेला आहे. सुरीच्या साहाय्याने मी तो भाग काढून घेणार आहे. आता आपल्याला हवे कैरी जरी दिसली तरी सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटते. साधं आपण या कैरीवरती मीठ किंवा थोडंसं तिखट जरी टाकून घेतलं तरी सुद्धा ही कैरी खायला छान लागते. यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून आपल्याला हे बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर येथे आपण मिक्सरमधून सर्व कैरी फिरवून घेतलेली आहे आणि कैरीचा तयार झालेला क्रश आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे. तर घरातील कोणत्याही वाटीच्या साहाय्याने तुम्ही या कैरीचा क्रश मोजून घेऊ शकता. तर येथे 2.5 वाट्या कैरीचा क्रश तयार झालेला आहे. आता एक कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. ही चटणी जास्त दिवस टिकायला हवी म्हणून आपल्याला यामध्ये जास्त तेलाचा वापर करायचा आहे. अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मेथी दाणे टाकून घेऊ. नंतर यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकून घेऊ. हिंग आणि मेथी दाणे टाकल्यामुळे या चटणीला छान असा फ्लेवर येतो. आता आपण यामध्ये मोजून घेतलेला कैरीचा क्रश टाकून घेणार आहे. आता या कैरीचा क्रश आपल्याला या फोडणीमध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. यावर झाकण न ठेवता आपल्याला मंद आचेवरती हा क्रश असा शिजवून घ्यायचा आहे. कढईला चिटकायला नको म्हणून आपल्याला ही कैरी सारखी हलवून घ्यायची आहे. कैरी चांगली शिजवून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं कैरी शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. सुरुवातीलाच आपण तेलामध्ये जर का हळद टाकून घेतली असती तर हळद ही करपू शकते किंवा जळू शकते, म्हणून आपण येथे ही हळद नंतर टाकलेली आहे. आणि हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर येथे मी 2.5 वाटी कैरीचा क्रश घेतलेला होता, त्यासाठी मी 1.25 वाटी किसून घेतलेला गूळ वापरलेला आहे. गूळ आणि कैरी खाण्याचे भरपूर फायदे आहे. गूळ आणि कैरी खाल्ल्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते. या मिश्रणामध्ये गूळ चांगला विरघळेल तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण सारखं हलवून घ्यायचं आहे. गूळ यामध्ये विरघळल्यानंतर या मिश्रणाला छान असा रंग येतो. या चटणीमध्ये जर का तुम्हाला अर्धी साखर आणि अर्धा गूळ वापरायचा असेल तरी सुद्धा चालेल. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेऊ. यामध्ये आपण गूळ टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण आपण सारखं हलवून 6 ते 7 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे. 6 ते 7 मिनिटं आपण हे मिश्रण शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा रंग बदललेला आहे. म्हणजे इथे आता आपली कैरी छान शिजल्या गेलेली आहे. तर आता आपण येथे गॅस बंद करून घेऊ. तर आता हे मिश्रण गरमच आहे. 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ. आणि या चटणीला रंग छान यायला हवा म्हणून आपण यामध्ये 1.5 चमचा काश्मीरी पावडर टाकून घेऊ. आणि या चटणीमध्ये तुम्हाला लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि लाल मिरची पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सुरुवातीलाच आपण कैरी चांगली शिजवून घेतली तरच आपली ही चटणी जास्त दिवस टिकून राहू शकते. तर अशी ही चटपटीत चटणी तुम्ही पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही ही चटपटीत चटणी मुलांच्या टिफिनमध्ये पोळीला जरी लावून दिली तरी सुद्धा मुलं पोळी आवडीने खातील. किंवा रोजच्या जेवणामध्ये तुम्ही या चटणीचा वापर केला तर 1 पोळी खाण्याच्या ऐवजी तुम्ही 2 पोळी नक्की खाल. तर उन्हाळ्यामध्ये जिभेला चव राहत नाही आणि जेवण करण्याची इच्छा होत नाही, अशा वेळेस तुम्ही ही चटपटीत चटणी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.